आता अखंड परमात्म चिंतन चालू आहे. हरिओम नमः शिवाय, ओम हरी हरिओम नमः शिवाय. तो बालक नित्य उपासना करत आहे भगवान शिवजीची. भस्म लावायचं कपाळाला. ऐका, भगवान शिवजीच्या पूजेचा नियम असा आहे, मंदिरात गेल्याबरोबर पहिल्यांदा आपण भस्म लिहायचं बरं का. भस्म, रुद्राक्ष आणि बेलाचं पान हे शिवजीला पाहिजे. म्हणजे गळ्यात रुद्राक्ष पाहिजे बरं. शिवजीची पूजा करायची म्हटलं की अगोदर रुद्राक्ष पाहिजे. मंदिरात गेल्याबरोबर पहिल्यांदा भस्म धारण करायचं, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं आणि एक तरी बेलाचं पान व्हायचं असा नियम आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. त्यावेळेस नित्य उपासना करावी. असं करता करता एक नाही दोन नाही 13.5 वर्ष पूर्ण निघून गेली. लहान बालक घरी आला. आईनं आल्याबरोबर आईचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यातलं पाणी त्या मुलाच्या असं या ठिकाणी खांद्यावर पडलं. तिने वर बघून पाहिलं काय आहे, तर आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आईला प्रश्न केला, आई का रडतेस? अरे बाळा, तू विचारू नये, मी सांगू नये. म्हणे सांग म्हणे आई. म्हणे काय सांगावं? म्हणले तुझं फक्त 6 महिन्याचं आयुष्य राहिलेलं आहे. आपला आणि तुझा संबंध फक्त 6 महिन्याचं आयुष्य राहिलेलं आहे. त्यावेळेस आई मला हे पहिल्यांदा सांगितलं असतं तर मी देवाची प्रार्थना करून प्रसन्न करून घेतलं असं. देव काय हरकत नाही. आईचं दर्शन घेतलं. ते बालक गंगेच्या काठावर आलं. त्याचं नाव मार्कंडे आहे, लक्षात ठेवा. गंगेच्या काठावर आले. त्रिकाल स्नान करावं आणि पार्थिव लिंग पूजा करावी, लक्षात ठेवा. पार्थिव लिंग म्हणजे वाळूचं लिंग केलं. हरि ओम नमः शिवाय, ओम हरी असं नित्य उपासना करावी. असं करता करता 14 वर्ष पूर्ण झाली. चित्रगुप्तानं दप्तर काढलं आणि यमराजाने सांगितलं. यमराज म्हणतात दूतांना, जा त्या बालकाचं आयुष्य संपलेलं घेऊन या. त्यावेळेस ते यमाचे दूत आले, पण नित्य साधनेमुळे यमपाश टाकू शकले नाही त्याच्यावर. त्यावेळेस मात्र नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी, अशा प्रकारे ते बालकाला म्हणून, बालक तुझं आयुष्य संपलेलं आहे, आम्ही घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी सांगितलं माझी पूजा झालेली आहे पण आरती राहिली, आता शक्य आहे का? हो, थोडं ऊसाचं बिल यायचं राहिले, थांबा. असं नाही, पकड वारंट आहे, लक्षात ठेवा. ते काळाच्या पुढे कोणाशी गती चालत नाही. ऐका, माझी पूजा राहिलेली आहे, देवाची आरती राहिलेली आहे, थांबा. यमाचे दूत परत गेले आणि यमराजाला सांगितलं हे आमचं गिऱ्हाईक नाही म्हणे, आम्ही आणू शकत नाही म्हणे, तुम्ही स्वतः जा. आणि स्वतः आल्यानंतर हरि ओम नमः शिवाय, ओम हरी देवा चिंतन चालू आहे. तेवढ्यामध्ये यमाला रागच आलेला होता. रागाच्या भरामध्ये तो आला, हे बालक तुला नेण्यासाठी मी आलेलो आहे. यमाचा यमपाश टाकला. यमाचा यमपाश टाकल्याबरोबर कैलाशी राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटी जळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोन तारी, अशी मिठी मारली, साळून केला. भगवान शिवजी प्रगट झाले. हातामध्ये त्रिशूल घेतलेला आहे आणि यमाच्या पाठीमाग लागली. यम पुढे पळत आहे, भगवान शिवजी पाठीमाग पळतात. तिसरा डोळा उघडणार तेवढ्यामध्ये यम प्रार्थना करताय, नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. भगवान शिवजी, अहो तुम्ही सर्व सृष्टीचा संहार करणारे आहात आणि तुमच्या हाताखाली काम करणार मी आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, मी राज्यमंत्री, बरं का. मरणाचा सहकार या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष तुमचं खातं ते आहे. सृष्टीचा संहार करणं हे तुमचं काम आहे आणि तुमच्या हाताखाली काम करणारा मी आहे. तुमची आज्ञा म्हणून मी करत आहे. त्या बालकाचं आयुष्य संपल्यामुळे मी घेऊन आलेलो आहे. त्यावेळी भगवान शिवजी सांगतात तुम्ही एक काम करा, चित्रगुप्ताला बोलवा. आणि बोलवलं. आणि चित्रगुप्ताला बोलवल्याबरोबर चित्रगुप्तानं पाहिलं, खातं उघडून पाहिलं, 14 वर्ष आयुष्य होतं, लक्षात ठेवा. पण भगवान शिवजीच्या उपासनेने 000 वाढत गेलं. 14 कल्प आयुष्य मार्कंडेला झालेलं आहे. म्हणून भगवान शिवजीच्या उपासनेमध्ये अल्पायुषी अपघाती मृत्यू, जे काही या ठिकाणी अल्पायुष्य किंवा अपघाती मृत्यू आहेत किंवा अपदमृत्यू आहे ते सर्व टाळता येतात. आयुष्य संपल्यावर नाही, पण अपदमृत्यू टाळता येतो भगवान शिवजीच्या उपासनेमध्ये आहे. म्हणून माता मौलीला माझी विनंती आहे, आपल्या लहान मुलाला रोज 108
नंतर 21